आज आपण एकदम मस्त रेसिपी पाहणार आहोत। या रेसिपीमध्ये अजिबात तेलाचा वापर नाहीये, एकदम पौष्टिक आहे आणि एकदम आरोग्यदायी आहे। त्यातही आपलं वजन कमी करण्यास देखील मदत करणारे आहे। त्याच्यानंतर साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे आहे। हाडे मजबूत करतात। त्यानंतर पुष्कळ असे गुण आहेत। तर चला आपण ही रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर रेसिपीला सुरुवात करू। आता इथे मी सोयाबीन बॉईल करून अगदी त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। बॉईल करताना मीठ देखील घालून घेतलेलं होतं। त्यानंतर इथे मी एक बीट घेतला आहे, तर बीट मी अर्धच घेणार आहे। एक काकडी घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतलेला आहे, एक लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि अगदी वाटीभर मी इथे दही घेतलेला आहे। हो, दही घेतलेला आहे। कोशिंबीर म्हटली की दही पण ही आलीच पाहिजे। बघा आता एकदम बीटावरची ही सालं जी आहे ती काढून घ्यायची आहे। आता ते मी काढून घेणार आहे। इथे मात्र मी अर्धच बीट घेणार आहे। 2 ते 3 जणांसाठी ही कोशिंबीर तयार होणार आहे। हो, सोयाबीनची कोशिंबीर आपण तयार करतो आहोत इथे। तर बघा इथे तर अर्ध बीट जे आहे ते मी घेणार आहे आणि ते आपल्याला इथे मस्तपैकी किसून घ्यायचं आहे। तर मग मी आता हे किसून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं किसून घेऊ शकता तुम्ही, बारीक जाड, खाताना खूप छान लागतं मात्र। आणि यामध्ये फोडणी वगैरे असं काहीच नाही, एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि तीही सगळ्यांना आवडणारी आहे। बघा आता हे बीट किसून झालेलं आहे। तर हे जे मी सोयाबीन बॉईल करून ठेवलं होतं, पाणी निथळून ठेवलेलं होतं, ते त्यामध्ये ही बीटचा किस आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी काकडीवरची सालं काढून काकडी देखील किस टाकायचा आहे आपल्याला, तो पण याच्यावर टाकून घ्यायचा आहे। किती सुंदर दिसतंय, पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलंय। बघा आता ही काकडी पण देखील आपल्याला पूर्ण यात टाकायची आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील आपल्याला याच्यामध्ये बारीक असा कट करून टाकून घ्यायचा आहे। आता सध्या मी इथे अर्धाच टोमॅटो घालून घेणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो। कोणतं आपल्याला जास्त काकडी आवडत असेल जास्त तर ती टाकू शकतो, किंवा बीट आवडत असेल जास्त तर ते टाकू शकतो, टोमॅटो आवडत असेल तर ते देखील आपण टाकू शकतो। इथे तुम्ही गाजर देखील टाकू शकता। आता इथे मी कांदा जो आहे तो कट करून तो पण यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे मी कोथिंबीर देखील अशी बारीक अशी मस्त कट करून घालायची आहे। दिसायला पण इतकं छान दिसतं ना, आपण खाण्यासाठी पण इतकं चविष्ट लागतं हे। म्हणजे तुम्ही दिवसभरात एक टाइम जरी खाल्लं ना तर आपल्या शरीराला खूपच आरोग्यदायी आहे। बघा आता हे सगळं बाजूला ठेवलंय। आता इथे मी वाटीभर दही घेतले, त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये धणेपूड घालून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे। आपल्याला किती तिखट हवं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला कारण हे चटपटीतच करायचं आहे, कारण आपण इथे अजिबातच तेलाचा वापर केलेला नाही। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे मस्तपैकी अगदी आंबट आणि एकदम चटपटीत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। बघा आता हे दह्यामध्ये सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं दह्यामध्येच टाका, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स होणार आहे। आता हे सगळं दही आपल्याला या सोयाबीन मध्ये टाकून द्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि चमच्याने नाहीच जमलं तर सरळ हाताने मिक्स करायचं, म्हणजे एकदम छान मिक्स होतं। आणि वरतून मात्र मस्त चाट मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला। चाट मसाला घालून झालेला आहे आणि वरतून अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त लिंबू पिळायला तरी चालणार आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं की मग एका बाउलमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे। वा, खूप सुंदर लागते, एकदा नक्की करून बघा। नवीन रेसिपी आहे, याआधी तुम्ही कधीच खाल्लेली नसणार आहे, त्यामुळे एकदा नक्की करा। आपल्या पोटाला पण आराम मिळतो आणि एकदम छान अगदी मस्त ताजेतवानं वाटतं। तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओला।